दान द्यायला सांगितले, तिळाचं दान. त्याच्यानंतर घृतदान. घृत म्हणजे काय? हे घृत म्हणजे जेव्हा जेव्हा घृत हा शब्द येईल तेव्हा तेव्हा गावरान गायचं तूप असा याचा अर्थ घ्यायचा. घृताचं दान द्यायला सांगितलंय. त्याच्यानंतर गोदान द्यायला सांगितलं. गोदान तर सगळ्यासाठी, कथा सांगणाऱ्यासाठी आहे, कथा ऐकणाऱ्यासाठी आहे. ज्यानं ज्यानं गोदान केलेलं आहे त्याच्यासाठी हीच गाय तिथं त्याला सोडवण्यासाठी येते. कुठं? वैतरणी नावाची एक नदी आहे. नदी म्हणण्यापेक्षा नर्क म्हणला तरी चालतंय. वैतरणी नावाचा नर्क आहे. या नरकामधून अतिशय भयानक नर्क आहे. गरुड पुराण तुम्ही ऐकलेलं आहे म्हणून त्याच्यात परत आता सांगण्याची गरज नाही. वैतरणी जेव्हा जेव्हा भगवान श्री शंकर हरिद्वारला स्नानाला येऊ लागले, ह्या मांडीवर खेळू लागल्या, खांद्यावर चढू लागल्या. आणि एके दिवशी काय झालं की पार्वती मातेला वाटलं की हे स्नानाला चालले तर खूप वेळ तिकडं बसायला, नेमकं काय करायला ते तरी पहा. म्हणून पार्वती मातेला वाटलं की मी लीला करू थोडी.